आयुष्यात प्रत्येकजण कुणाचा ना कुणाचा तरी गेम करतच असतो. कधी तो चुकतो, कधी अगदी परफेक्ट बसतो. अशीच एक रहस्यमय कथा. जवळचीच माणसं एकमेकांचा परफेक्ट गेम स्वार्थासाठी कसा करतात ते ऐकूया. कथा 2 भागांची आहे. रहस्य दुसऱ्या भागात उलगडणार आहे. पण दोन्ही भाग नक्की ऐका आणि कथा कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून जरूर कळवा. परफेक्ट गेम भाग 2. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. त्याने चौकटीवर उभं राहूनच घसा खाकरला. तशी ती सावध झाली. आज नेहमीप्रमाणे ती कावरीबावरी वाटली नाही किंवा गोंधळून तिने विचारलं नाही, काही हवं होतं का? काही हवं असल्यास रूमवरच पाठवते. उलट आनंदाने तिने विचारलं, अरे तुम्ही या ना. मग आज काय खायची इच्छा आहे? तो हसत म्हणाला, चला, म्हणजे आज पतिदेव नाहीत म्हणून वहिनीसाहेबांना दिराची आठवण झाली तर. ती हसली. आज छानपैकी पुलाव भात करूया. वाटल्यास मी तुला मदत करतो. हो, आणि आज आपण जेवायला दोघेच आहोत. फुलवा मावशी देवळात गेली आहे. संध्याकाळशिवाय ती काही परत येणार नाही. तिला सांगून ठेवलंय. उशीर झाला तर परस्पर घरीच जा. युवराज असं म्हणताच तिचे डोळे आनंदाने चमकले. खरं तर तिला विचारायचं होतं. खरंच? पण ती विचारू शकली नाही. त्यानेच मग कोंडी फोडली. हो हो, अगदी खरं. तिने मग फ्लॉवरचा गड्डा त्याच्यासमोर ठेवला. वाटाणे मात्र ती स्वतःच सोलू लागली. वाटाणे सोलताना 2-4 दाणे तिने तोंडात टाकले आणि पुन्हा गाणं गुणगुणू लागली. अगं गुणगुणतेस काय? मोठ्याने म्हण. किती छान आवाज आहे तुझा. तो असं म्हणताच ती लाजली. चला, उगीच काहीतरी असं म्हणत तिने डोळे मिचकावले आणि पुन्हा तिचं गुणगुणणं चालू केलं. तोही हसला. ती आनंदात आहे पाहून त्याला खचितच बरं वाटलं. चला, कुकरला बिर्याणी लावून झाली. आता मस्तपैकी फोडणीची कोशिंबीर करतो. परदेशात असताना हे सगळं शिकलोय मी. तो तिकडच्या गोष्टी सांगू लागला. तुला माहिती आहे, तिथून येताना मी तुझ्यासाठी परफ्यूम आणला होता. द्यायचा राहिला बघ. आज रात्री देतो हं, तो म्हणाला. तिथे तुम्हाला बरेच मित्रमैत्रिणी झाले असतील ना? काय मग, कुणी गोऱ्या मैत्रिणी झाल्या की नाहीत? नाही तर आम्हाला एकदमच कळेल हो की एखादी गोरीच आमची जाऊबाई झाली म्हणून. हसत हसत तिने विचारलं. झाल्या ग, मैत्रिणी पण भरपूर झाल्या. पण तुमच्या जाऊबाई करण्याइतकी कोणाशी जवळीक साधली नाही आम्ही. आम्हाला आपलं भारतीय मुली, त्याही गावाकडच्याच आवडतात. गोऱ्यांचं काय, आज एक उद्या दुसरा. असं म्हणत दोघेही हसले. मग जाऊबाई तुम्ही शोधाल की आम्ही शोधायची? आम्ही शोधायची असेल तर कशी हवी तेही सांगा, चेष्टेने ती म्हणाली. तुझी कुणी धाकटी बहीण आहे का? तशी चालेल आम्हाला. फक्त ती तुझ्यासारखीच हवी हं, तो म्हणाला. तो असं म्हणाल्यावर ती लालबुंद झाली. रागाने की लाजेने ते सांगणं कठीण होतं. बरं, मी पानं घेते, तुम्ही आता बाहेर बसा, असं म्हणत तिने त्याला बाहेर पिटाळलं. ती नको नको म्हणत असताना त्यानेच 2 पानं घेतली. घाबरत घाबरत तीही त्याच्याबरोबर जेवायला बसली. पण तिचं सगळं लक्ष बाहेरच्या गेटवर होतं. सुदैवाने कुणी आलं नाही. दोघांचं जेवण गप्पा मारत सुखरूप पार पडलं. अंदाजाप्रमाणे फुलवा मावशी संध्याकाळी आलीच नाही. परस्पर ती सर्वंट क्वार्टरवरच गेली. मग काय, संध्याकाळचा चहासुद्धा एकत्र झाला आणि अगदी रात्रीचं जेवणसुद्धा. त्यानंतर भरपूर गप्पाही झाल्या. वहिनी, तू अशीच हसत राहा. हसताना बघ किती छान दिसतेस. अगदी टवटवीत फुलासारखी दिसतेस. पण नेहमी तू अशी बुजल्या बुजल्यासारखी का गं असतेस? त्याने असं विचारताच तिचा चेहरा पडला. फुलाचा टवटवीतपणा 4 दिवसांचा, नंतर ते कोमेजणारच, असं म्हणून ती दुःखी झाली. तिला काय म्हणायचं होतं ते युवराजला कळलं होतं. तुला काय म्हणायचं आहे ना, ते तू स्पष्टपणे सांगायला नकोस बरं. सगळ्या गोष्टी माहीत आहेत मला, जाणवत आहेत. एका गोष्टीचा पण भरवसा ठेव, या दुःखात मी तुला फार काळ राहू देणार नाही. या सगळ्यातून मी तुझी सुटका करीन. खरंच, माझ्यावर विश्वास ठेव. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. कसं शक्य आहे? आमचं जीवन तुरुंगात असल्यासारखं झालं आहे. कैद्याच्या पायातल्या बेड्या तो मेल्यानंतरच काढतात. बोलताना तिचा आवाज कातर झाला. मुळीच नाही. समजा त्या बेड्या कोणी कापूनच टाकल्या तर? ते ऐकताना सुद्धा तिच्या अंगावर शहारा आला. पण
बेड्या तुटल्या तरी तो कैदीच. बाहेर पडला तरी शिवलेल्या चिमणीसारखी त्याची हालत होणार. बाकी सगळ्या चिमण्या टोचून टोचून तिला मारून टाकणार. त्यापेक्षा वाटतं त्या कैद्याने बेड्यातच राहिलेलं बरं. ती बोलून गेली. जो बेड्या कापेल त्याने पुढचा काहीतरी विचार केलाच असेल ना. तो एवढं बोलल्यानंतर मात्र तिचे डोळे चांगलेच विस्फारले. तिच्याही नकळत चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. शरीरावरची प्रत्येक पेशी असंच विचारत होती की खरंच असं होईल. तो मंद मंद हसत होता. त्यानंतर दोघांचा एक गट झाला. शिवराज दादा विरुद्ध. 4 दिवस अगदी आनंदात गेले. कुणाला काही कळलं नाही. त्या दोघांची ओळख झाली, मैत्री झाली. दोघांमध्ये अलिखित प्लॅन्स देखील ठरले. शिवराज दादा आल्यानंतर मात्र नातं जैसे थे होतं. त्याच्यासमोर पुन्हा ती गंभीर, तो अलिप्त. चुकूनही एकमेकांकडे बघणं नाही, बोलणं नाही. एक गोष्ट मात्र युवराजने आवर्जून सोडून दिली होती, ती म्हणजे सकाळी अमरबरोबर फॅक्टरीत जाणं. कारण शिवराज दादा ऑफिसमध्ये गेल्यानंतर तेवढाच वेळ तो नम्रताशी बोलू शकणार होता. शिवराज दादा गेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने तो बाहेर पडायचा. म्हणूनच मुद्दामूनच त्याने अमरला तू इथे येऊ नकोस, परस्पर फॅक्टरीवर जा असं सांगून टाकलं होतं. उद्या कामगारांच्या युनियन लीडरची मीटिंग होती. तिथल्याच ऑफिसमध्ये जावं लागेल. मी गाडी घेऊन इथे येतो असं अमर म्हणाला होता. तेव्हा खरं तर त्याला त्याचा रागही आला होता, वाईट देखील वाटलं होतं. पण आता नकार देणंही शक्य नव्हतं. कारण ते ऑफिस त्याला माहीत नव्हतं आणि वेळेवर मीटिंग अटेंड करणंसुद्धा जरुरी होतं. आज नम्रताशी बोलायला फार वेळ मिळणार नव्हता. बरं युवराज, आज युनियन लीडरची मीटिंग आहे, माहिती आहे ना. त्यांच्या सगळ्याच अटी मान्य करू नका. तसं अमर बरोबर आहे, त्यामुळे आम्हाला तशी चिंता नाही. पण तरीही तुम्हालाही सांगून ठेवतो, शिवराजदादा म्हणाला. आणि मग तो ऑफिसला निघून गेला. शिवराजदादा निघून गेल्यानंतर युवराज देखील तयारीसाठी निघून गेला. बरोबर 10 वाजता अमरच्या गाडीचा आवाज झाला. पण त्याला नेमकी तीच फाईल सापडेना. फाईल शोधण्यात 5-10 मिनटं गेली. मग एकदाची फाईल मिळाली ती. तो धावत पळत पायऱ्या उतरून खाली आला. त्याने पाहिलं, बाहेरच्या दिवाणखान्यात अमर फाईलमध्ये तोंड खुपसून होता. नम्रता वहिनी त्याच्या मागे पुढे करत होती. त्यावेळेस त्याला ती गोष्ट आवडली नाही. कुठेतरी जलसी वाटली. सगळ्या गोष्टींसाठी ही आपल्यावर अवलंबून हवी. हा बावळट अमर हिची काय मदत करणार आहे असं वाटून तो पटकन खेकसला. अमर, मीटिंगला जायचं आहे की नाही? तयार होऊन 5 मिनटं झाली आम्हाला. अमरने वर पाहिलं. शांतपणे आणि काहीच न बोलता मानेनेच चला जाऊया असं म्हटलं. त्याने रागाने नम्रता वहिनीकडे पाहिलं. पण काहीच घडलं नाही अशा आविर्भावात ती ट्रेमध्ये रिकामा कप, पाण्याचा ग्लास ठेवू लागली. तिच्या त्या वागण्याने युवराजच गोंधळला. आपण उगीच ओव्हर रिॲक्ट झालो का? ती बिचारी तर तिचं काम करत होती. मीटिंग चांगली झाली. आता परत फॅक्टरीवर जायला नको. मस्तपैकी घरीच जाऊया. उरलेला वेळ नम्रताशी गप्पा मारूया असा छान बेत त्याने आखला. आज तो भलत्याच खुशीत होता. अगदी शीळ मारत त्याने गाडी वाड्यात आणली. पण शिवराज दादाची गाडी पाहून त्याचा पूर्ण भ्रमनिरास झाला. हा आज लवकर कसा आला या विचारानेच त्याची चिडचिड होऊ लागली. आत शिरला. स्वयंपाकघरात कुणीच नव्हतं. म्हणजे नम्रता वहिनी आणि तो त्यांच्या बेडरूममध्ये असणार. त्याला चीड येत होती, राग येत होता आणि काय काय वाटत होतं त्याचं त्याला ठाऊक. शिवराज दादाच्या बेडरूमवरून जाताना मुद्दाम त्याची चाल संथ झाली. 2 क्षण तो तिथेच थांबला. दादाच्या ओरडण्याचा, रागावण्याचा आवाज ऐकू येत होता आणि बहुतेक नम्रता वहिनी रडत होती. कोणी आपल्याला पाहत नाही ना असं पाहून युवराजने कान दरवाजाला लावले. घरात एवढी नोकर मंडळी असताना तू मरायला त्या वाण्याच्या दुकानावर गेलीचस कशाला? काय करत होतीस तू त्याच्याबरोबर? असं म्हणत बहुतेक त्याने पुन्हा तिला झोडपलं असणार, कारण तिची हलकीशी किंकाळी ऐकू आली. युवराजला कसं तरी झालं. दरवाजा तोडून आत जावं की काय झालं. दरवाजा तोडून आत जावं आणि दादाला गोळ्या घालाव्या असं त्याला वाटलं. किती हे घाणेरडे विचार. पण प्रश्न असा होता की वहिनी वाण्याकडे का गेली असेल? काही सामान आणायला? पण म्हणून लगेच दादाने असा संशय का घ्यावा? मुख्य म्हणजे ती तिथे गेली आहे हे दादाला कसं कळलं? त्याने कोणी गुप्तहेर तिच्या मागे लावला आहे की काय? तसं असेल तर आपण सुद्धा खूप काळजी घ्यायला हवी.
पण कोण गुप्तहेर असेल? अमर तर नसेल ना? होय, तोच असेल. सकाळी आला होता तेव्हा त्या दोघांचं काही बोलणं झालं असेल का? छे, काहीच कळत नव्हतं. आत थोडी शांतता झाल्यानंतर त्याने मग आपली पावलं पुढे उचलली. एक गोष्ट नक्की होती की आता फार काळ थांबता येणार नव्हतं. लवकरात लवकर नम्रताला त्या दुष्टचक्रातून सोडवावं लागणार होतं. नाहीतर इतका अमानुष छळ झाल्यावर तिने जीवाचं काही बरं वाईट देखील केलं असतं याचीच त्याला भीती वाटत होती. त्या रात्री तो नीट जेवला देखील नाही. त्याला झोप देखील आली नाही. फॅक्टरीमध्ये कामं असंख्य पडली होती, पण त्याचं लक्ष तिथे नव्हतंच. काहीही झालं तरी नम्रताला त्याला बाहेर काढायचं होतं, पण कसं याचाच तो अखंड विचार करत होता. दुसऱ्या दिवशी शिवराजदादा जायची तो वाट पाहू लागला. काही ना काही कारण काढून फुलवा मावशीला त्याने सकाळीच बाहेर धाडलं. आता पुढचा 1 तास तरी डिस्टर्ब करायला तसं कुणीच येणार नव्हतं. नम्रता स्वयंपाकघरात भाजी चिरता चिरता आपली आसवं गाळत होती. तो आला. त्याला पाहून तर तिला अधिकच रडू फुटलं. त्याचाही जीव गलबलला. नाही, नको रडूस. आता रडायचं नाही. परिस्थितीतून बाहेर पडायचं. पण आता तिचा कशावर आणि कुणावरही विश्वास नव्हता. गालावरच्या लाल खुणा अधिक गडद झाल्या होत्या. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. जणू डोळ्याभोवती त्यांनी पडदा केला होता. म्हणूनच की काय, भाजी चिरता चिरता तिचं बोट कापलं आणि ती कळवळली. आई ग! तो पटकन पुढे झाला. रक्ताने माखलेला तिचा हात त्याने हातात घेतला. हे काय नमा, लक्ष कुठे तुझं? कसलाही विचार न करता रक्त थांबावं म्हणून त्याने तिचं बोट आपल्या हातात धरलं आणि बाजूच्या बरणीतील हळद तिच्या बोटात भरू लागला. ती वेदनेने अधिक कळवळली. तसं त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्यातच चौकटीबाहेर उभ्या असलेल्या अमरकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो घाबरला, बावचळला. पटकन त्याने हात तिच्या खांद्यावरून काढून घेतला. ती सुद्धा खूप घाबरली. अमर मात्र शांत होता. काही प्रॉब्लेम आहे का? अमरने असं विचारताच युवराजने बरोबर त्याच संधीचा फायदा घेतला. हो रे, वहिनीचं बोट कापलं, तिला हळद लावून देत होतो. डॉक्टरकडे जायचं आहे का? त्याने विचारलं. तेवढ्यात ती पटकन म्हणाली, नाही नको, एवढं काही झालेलं नाही. पुढे विषय वाढू नये म्हणून युवराजने विचारलं, तू असा अचानक इथे कसा? अचानक नाही साहेब, काल ठरल्याप्रमाणे आलो आहे. आज रॉ मटेरियलची पडताळणी करायला पलीकडच्या गावात जायचं आहे. कामाच्या गडबडीत विसरलात वाटतं तुम्ही. त्याचा स्वर युवराजला अजिबात आवडला नाही. हो खरं, तो एवढंच म्हणाला. बाहेर अंगणात माळी काका नाहीत. नोकर मंडळीसुद्धा दिसत नाहीत. नेहमी फुलवा मावशी तरी असतात. आज त्याही दिसल्या नाहीत. सगळ्यांना एकदमच सुट्टी दिली की काय? मला वाटलं काही प्रॉब्लेम वगैरे झालाय की काय. कुणीच दिसत नाही. तेव्हा वळून स्वयंपाकघराकडे पाहिलं आणि बरं झालं पाहिलं. खरंच प्रॉब्लेम झाला होता ना? तिच्या बोटाकडे पाहत तो म्हणाला. आता मात्र त्याच्या बोलण्याचा, त्याच्या स्वराचा युवराजला भयंकर राग येत होता. आडून आडून तो काहीतरी सांगू पाहत होता, सुचवू पाहत होता, जे युवराजला ऐकायची इच्छा नव्हती. चुकूनही याची भनक शिवराजदादाला लागली असती तर काही खैर नव्हती. त्याने कधीही भावापेक्षा अमरवरच जास्त विश्वास ठेवला असता. काहीही झालं तरी अमरला आपल्या गोटात सामील करून घ्यायला हवं असं त्याला त्या क्षणी वाटलं. पण सध्या तरी या संकटातून बाहेर पडणं जरुरी होतं. तो म्हणाला, मला फक्त 5 मिनिटं दे, मी तयार होऊन आलो. मी आहे बाहेर गाडीत, तुम्ही या. असं म्हणत अमर बाहेर पडला आणि युवराज देखील अगदी 5 मिनिटातच तयार होऊन कामाला निघाला. आठवडाभर युवराज अस्वस्थ होता. डोक्यात एकच विचार, दिवस रात्र चाललेला असायचा. काहीही झालं तरी नम्रताला, आपल्या नमाला या संकटातून बाहेर काढायचं. तो हळूहळू तिच्यात कधी गुंतत गेला ते त्याचं त्याला कळलं नव्हतं. डोक्यात परफेक्ट गेम प्लॅन तयार झाला होता. मांजर कितीही डोळे मिटून दूध पीत असली तरी पाहणारा पाहतच असतो. फक्त त्या मांजरालाच वाटत राहतं की आपल्याला कोणी पाहत नाही. युवराज गाफील राहिला. शिवराजच्या संशयी आणि तीक्ष्ण नजरेतून त्या दोघांच्या बारीक हालचाली, खाणाखुणा, हावभाव मुळीच सुटले नव्हते. आज ऑफिसमधून तो थेट फॅक्टरीवर गेला होता आणि तिथूनच युवराज घरी लवकर गेल्याचं त्याला कळलं होतं. अमरच्या खांद्यावर हात टाकत शिवराज म्हणाला, चल जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. लवकर गाडीत बस. मोठ्या मालकांचा हुकूम टाळणं कधीच शक्य नव्हतं. हातातली कामं सुपरवायझरकडे देत अमर पटकन गाडीत येऊन बसला. मोठे मालक आज गाडी हायवेच्या दिशेने घेऊन जात होते.
आपण कुठे चाललो आहे मालक? घाबरत घाबरत अमरने विचारलं. आल्यावर कळेलच. एवढं बोलून तो ड्राईव्ह करत राहिला. गाडी त्याने एका मोठ्या बारसमोर थांबवली. मोठे मालक बऱ्याचदा इथे येतात हे अमरला माहीत होतं, पण नेहमी ते एकटेच येतात. आज मात्र त्याच्याबरोबर आले होते. त्याचं त्याला जास्त आश्चर्य वाटलं होतं. चुटकी वाजवत त्यांनी वेटरकडे पाहून आम्ही वरती जातोय असा इशारा केला. वेटर धावत पळत मागे आला. कोपऱ्याकडचं सगळ्यात शेवटचं एसीचं केबिन उघडून दिलं. मोठे मालक त्यांच्या ऐटीत आत शिरले. पाठोपाठ अमर. कोणती तरी उंची वाईन त्यांनी मागवली. आणि एक कोल्ड्रिंक घ्या. हा माझा मित्र आहे. याला ना जगातलं कोणतंच टेन्शन नाही, कारण याचं लग्न झालेलं नाही, हा दारू पित नाही, याच्यासाठी कोल्ड्रिंक. असं काहीतरी विचित्र ते बरळले. काही कळल्यासारखं काही न कळल्यासारखं वेटर हसला आणि निघाला. ऑर्डर घेऊन आला. त्यानंतर पुढचा अर्धा तास अजिबात डिस्टर्बन्स नको हां, असं मोठे मालक म्हणाले. ओके सर, असं म्हणत त्याने केबिनचा दरवाजा बंद केला. मालकांनी स्वतःहून कोल्ड्रिंक ओतलं आणि ग्लास अमरसमोर धरला. मालक, घेईन मी, ओशाळत तो म्हणाला. असू दे रे. मग मालकांनी वाईन स्वतःच्या ग्लासमध्ये ओतली. चिअर्स, असं म्हणत खटाखट ती वाईन त्यांनी संपवून टाकली. सालं माझंच नशीब खराब कसं बघ. बायको मिळाली ती अशी, आणि भाऊ मिळाला तो गद्दार. अमर ऐकत राहिला. एवढ्या स्पष्टपणे मोठे मालक पहिल्यांदाच बोलत होते. पुढचं काही ऐकायची त्याला भीती वाटत होती. त्याच्या मनाची तयारीसुद्धा झाली नव्हती. मला काय वाटतं मालक, आज तुम्ही बरेच चिडले आहात. मी तुम्हाला घरी सोडतो आणि मग तिथून माझ्या घरी जातो. निघूया आपण. तोपर्यंत दुसरा पेग बनवून त्यांनी रिचवला सुद्धा होता. थांब रे, मला जे बोलायचे ते अजून झालंय कुठे, असं म्हणत पुन्हा एकदा त्यांनी वाईन ओतून घेतली. तुला माहिती आहे अमर, माझ्या मागे माझ्या बायकोचं आणि माझ्या भावाचं लफडं चाललंय, लफडं. दोघांना वाटतं मी मूर्ख आहे, मला कळत नाही म्हणून. मी फक्त एका संधीची वाट पाहतोय. एकदा का त्या दोघांना रेड हँड पकडलं ना, मग दोघांचाही परफेक्ट गेम करतो की नाही बघ. ते ऐकून अमर चांगलाच घाबरला. या असल्या गोष्टी मालक आपल्यासमोर का बोलतायत? आणि आज शुद्धीत नाहीत म्हणून ही गोष्ट बोलून गेले, पण उद्या हीच गोष्ट आपल्याला कळली आहे असं कळल्यावर त्यांनाच ते अजिबात आवडणार नाही. त्यालाच मग फार ऑकवर्ड वाटू लागलं. त्यानंतर बायकोसाठी खूप अर्वाच्य शब्द वापरून ते म्हणाले, सगळ्यांना वाटतं ही गरीब गाय आहे, पण ती धूर्त लोंबडी आहे. सगळ्या पुरुषांवर तिची वाईट नजर असते. मला तिची थेरं कळतात म्हणूनच तिला माझ्यापासून मुक्ती हवी आहे. माहिती आहे मला, पण मी तिला लवकर सोडणार नाही. मी तिला कधीच सोडणार नाही. तिला फक्त माझा पैसा हवा आहे. तिला काय, मी तर त्या हरामखोर युवराजला पण सोडणार नाही. आजचं प्रकरण काहीतरी गंभीर आहे हे अमरला कळलं. त्याने अलगदपणे वाईनची बॉटल बाजूला केली. मोठ्या मालकांना आता चांगली चढली होती. त्यांना सुखरूपपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी आता आपल्यावरच आहे हे त्याला कळलं. त्याने वेटरला बोलवलं, बिल पे केलं. त्याच्या आधाराच्या सहाय्यानेच खाली आणलं, गाडीत बसवलं आणि गाडी थेट वाड्याच्या दिशेने सोडली. वाडा आला तशी त्याने गाडीची स्पीड कमी केली. मालक, वाडा आलाय, तुम्हाला घरी सोडतो. तुम्ही घरी आराम करा थोडा. आणि हो, वहिनी साहेबांना थोडं लिंबू पाणी पण करायला सांगतो, ते घेऊन झोपा. तो असं म्हणताच नशेच्या धुंदीत असतानाही शिवराज चांगलाच भडकला. तिचं नावसुद्धा घेऊ नकोस. अमर पुन्हा सावध झाला आणि शांत झाला. वाड्याच्या बाहेर तरी कोणीही दिसत नव्हतं. सर्वंट क्वार्टर्समध्ये बहुतेक सगळी नोकरमंडळी झोपायला गेली असणार. मोठे मालक अजूनही गाडीतच बसले होते. पूर्ण शुद्धीत नसले तरी अगदीच पार बेशुद्धही नव्हते. मालक, घर आले, बाहेर येताय ना, असं म्हणत अमरने दरवाजा उघडला. लडखडत मोठे मालक बाहेर पडले. आज घरी जायची इच्छाच होत नाही यार. गाडीचा दरवाजा घट्ट पकडत ते म्हणाले, अमर, तू एक काम कर, तू निघ तुझ्या घरी बाबा. खूप रात्र झाली आहे. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मी थोडा वेळ इथे हवेत बसतो, बरं वाटेल जरा. डोकं खूप जड झालं आहे रे. थोड्या वेळाने मग आज जाईन. पण त्यांना असं बाहेर सोडायला अमर तयार नव्हता. मालक, तुम्ही आज चला, आपण तिथे बसू, तो आग्रह करू लागला. पण तेवढ्यात ते भडकले. तुला सांगितलं ना तू जा इथून, मी जाईन नंतर. मग मात्र अमरचं काही चाले ना. तो तिथून निघाला
आपण आता असंच परत जावं की कुणाला तरी सांगून जावं? पण कुणाला सांगणार? छोटे मालक त्यांच्या खोलीत झोपले असणार. वहिनींकडे आपण कसं जायचं? सर्वंट क्वार्टरमध्ये जाऊन कुणाला सांगावं का? असाही विचार त्याच्या मनात आला. तो बाहेर पडला. सर्वंट क्वार्टर दिशेने चालू लागला. पण त्या नोकरांना उठवण्यात तरी काय पॉईंट आहे? मोठे मालक आपलंच ऐकत नाहीत तर ते नोकरांचं तरी काय ऐकणार? शिवाय मगाशी मोठ्या मालकांनी सांगितलेल्या गोष्टीची त्याला भीती वाटत होती. मोठे मालक आज अर्धवट नशेत आहेत, रागात आहेत. त्यांनी रागाच्या भरात कुणाला काही केलं तर? आपण निदान छोट्या मालकांना कल्पना देऊन ठेवायलाच हवी असं त्याला वाटलं. आतूनच आज त्याला असं वाटत होतं की छोट्या मालकांना भेटायलाच हवं. डायरेक्ट नाही, पण इनडायरेक्टली मोठ्या मालकांना सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि ते काय बोलत होते याची कल्पना द्यावी. मोठ्या मालकांचा राग खूप टोकाचा आहे, तेव्हा छोट्या मालकांनी काही दिवस तरी इथून निघून जावं असा सल्ला त्याला द्यायचा होता. पण एवढं सगळं सांगायला ही वेळ तरी योग्य होती का? तो विचारात पडला. पाहू, बोलताना त्यावेळेस जे सुचेल ते सांगता येईल असा विचार करून तो पुन्हा मागे वळला. वाड्याच्या दरवाजाच्या दिशेने येऊ लागला. परत येताना मागून स्वयंपाकघर लागतं. त्याची नजर तिथे गेली. कुणाची तरी सावली त्याला तिथे जाणवली. एका अर्थी बरंच आहे, कोणीतरी जागा आहे, त्यांना आतून कडी लावायला तरी सांगता येईल असा विचार करत तो पुढे झाला. तेवढ्यात खिडकीच्या फटीतून कुणीतरी काहीतरी बाहेर फेकल्याचं त्याला जाणवलं. ती वस्तू अगदी त्याच्या पायाकडे येऊन पडली. कुतूहलाने त्याने ती उचलली आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये नेमकं काय आहे ते पाहू लागला. ती एक काचेची बाटली होती. त्याला जरा विचित्र वाटलं. त्याने अधिकच बारकाईने पाहिलं. त्यात सगळी नावं विषारी केमिकल्सची होती. मग मात्र तो घाबरला. सावली आता स्पष्ट दिसत होती. सावली छोट्या मालकांची, युवराजची होती. खिडकीच्या फटीतून पाहिलं तर युवराज ग्लासमध्ये काहीतरी ढवळत होता. म्हणजे ही बाटली त्यानेच बाहेर फेकली. पण हे विषारी केमिकल्स त्याच्या हातात कसे? तो याचं नेमकं काय करणार आहे? हे पाणी तो कुणासाठी ढवळतोय? मोठ्या मालकांसाठी असेल का? मग तर त्यांच्या जीवाला धोका आहे. त्याला अधिकच चिंता वाटू लागली. तो काळजीने मागे झाला. मोठे मालक आता सेफ नाहीत असं त्याला वाटू लागलं. काही झालं तरी आपण मोठ्या मालकांकडे थांबायला हवं. दोघे भाऊ अगदी एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. काहीतरी विपरीत घडायच्या आधी हे सगळं थांबवायला हवं. खरं तर त्याचं डोकंच चालणं बंद झालं होतं. मनात अनेक विचार येऊन गेले. या सगळ्या गोष्टीत आपण पडणं बरोबर आहे का? हा मोठ्या मालकांचा आणि छोट्या मालकांच्या घरचा प्रश्न आहे. मोठ्या मंडळींची गोष्ट वेगळी असते. ही दोन भावांची भांडणं आहेत आणि त्यात एका बाईचा विषय. अगदी नाजूक. या असल्या गोष्टी वाड्याच्या बाहेर गेल्या तर वाड्याची, मालकांची बदनामी व्हायला वेळ लागणार नाही. पण यातून कुणाचं काही नुकसान झालं, कुणाच्या जीवावर बेतलं तर काय करणार? आपण पोलिसांना कळवूया का? पण हाती काही पुरावा नसताना, ठोस काही माहीत नसताना पोलिसांना तरी काय सांगायचं? उगीच तशा काही गोष्टी नसतील तर मोठे मालक आपल्यावरच भडकतील. डोक्यात विचारांचा गुंता चालूच होता. त्याने फटीतून पुन्हा पाहिलं. आता तिथे कुणी नव्हतं. म्हणजे युवराज तिथून निघून गेला होता. त्याला मोठ्या मालकांची अधिक काळजी वाटू लागली. मोठे मालक खूप चिडले आहेत. आज दिवस आपण त्यांच्या सोबतीला इथेच थांबावं का? तो पुढे आला. वाड्याच्या दरवाजाकडे पाहतो तर मोठे मालक बाहेर बसलेले नव्हते. ते आत गेले होते. मग तर तो अधिकच घाबरला. आपणही आत जावं का असं त्याला वाटलं. कारण दरवाजाला आतून अजूनही कडी लावलेली नव्हती. नको, एवढ्या रात्री आपलं असं इथे थांबणं बरोबर वाटणार नाही. आपण परत जाऊया. पण काही केल्या परत निघायला त्याचं मन मानत नव्हतं. तो वळला खरा, पण तेवढ्यात कसला तरी गोंधळ सुरू झाल्याचं त्याला जाणवलं आणि कुणाची तरी किंकाळी ऐकू आली. मग तो धावत पळत आत शिरला. किंकाळी वरच्या बाजूने आली होती, मोठ्या मालकांच्या रूमच्या दिशेने. खूप आरडाओरडा सुरू झाला. तेव्हा सिक्युरिटी गार्ड पण जागा झाला. त्याने सर्वंट क्वार्टरमध्ये कळवलं आणि सगळेजण एकदम वर आले. सगळ्यात आधी पोहोचला तो अमर. त्याने जे पाहिलं ते भयंकर होतं. मोठे मालक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. छोट्या मालकांच्या हातात दारूची फुटलेली बाटली होती. नमिताचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. त्याचे डोळे मोठे झाले. अमरला आलेलं पाहून नम्रता जोरात किंचाळली. खाली सरकलेला तिचा पदर जास्तच खाली सरकला.
छोट्या मालकांकडे बोट दाखवून किंचाळून ती बोलू लागली, या या नालायक माणसाने माझ्या नवऱ्याला मारलं. पहिल्यापासूनच या माणसाचा माझ्यावर डोळा होता. तरी मी यांना सांगायचा प्रयत्न केला, पण भावावर विश्वास मोठा ना, म्हणून माझं म्हणणं कधीच ऐकलं नाही. आज हे नशेत आहेत पाहून या माणसाने डाव साधला. सगळी नोकरमंडळी आली होती. विस्फारलेल्या नजरेने सगळेजण पाहत होते. घाबरले होते. कुणाच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. तुम्ही बघत काय राहिलात अमरसाहेब? पोलिसांना बोलवा. या नीच माणसाला अटक करा. जसा माझा नवरा तडफडत मेला ना, तसा हा ही फाशीच्या फंद्यावर तडफडत मेला पाहिजे. किंचाळून किंचाळून ती बोलत होती. छोटे मालक मात्र घाबरले होते. त्यांना काहीच कळत नव्हतं. नाही नाही, हे खोटं आहे. ही बाई खोटं बोलतेय. हीच मला म्हणाली, मार मार तुझ्या भावाला, हा माणूस नीच आहे. हीच म्हणाली, हो हो, हीच म्हणाली. तो वेड्यासारखं बोलत राहिला. पोलिसांना बोलावणं भाग होतं. काही मिनिटातच पोलीस आले. सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. नम्रताने स्टेटमेंट दिलं. माझ्या दिराची, युवराजची माझ्यावर पहिल्यापासून वाईट नजर होती. त्याच हेतूने तो इथे वर आला होता. मी झोपेत होते. त्याने माझा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला, पण नशिबाने तेवढ्यात हे इथे आले. त्याचं भिंग फुटू नये म्हणून त्याने माझ्या मिस्टरांना ढकललं. मी वाचवायचा प्रयत्न केला तर मला देखील ढकललं, आणि मग जवळ पडलेल्या त्या दारूच्या बॉटलने माझ्या मिस्टरांच्या डोक्यावर आघात केले, आणि त्यांना. बोलता बोलता किंचाळून ती रडू लागली. महिला पोलिसांनी तिला शांत केलं. युवराजला ताब्यात घेतलं. नोकर मंडळींना खाली थांबण्यास सांगितलं. या रूमची आम्हाला झडती घ्यावी लागेल, तेव्हा तुम्ही सगळ्यांनीच खाली थांबा. अमर, तुम्ही मिसेस नम्रतांना घेऊन जरा खाली जा. तुमच्याशी मी नंतर बोलतो. एक पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा खाली आली. नम्रता किंचाळत होती, ओरडत होती. मध्येच अमरच्या गळ्यात पडून रडत होती. तिच्या त्या घाणेरड्या स्पर्शाचा अमरला राग येत होता. दोन्ही भावांच्या जीवावर उठणारी ही बाई पोलिसांच्या तावडीतून सुटेल का? पायऱ्या उतरताना तो विचार करू लागला. नेमकं काय घडलं असावं? किचनमधून युवराज वर गेला असणार. तो विष देऊन शिवराजला मारणार आहे असं नम्रताला सांगितलं असणार. नम्रता खुश झाली असणार. ते दोघे एकमेकांच्या मिठीत असणार, आणि तेवढ्यात मोठे मालक तिथे वर गेले असणार. त्यांनी ते सगळं पाहिलं असणार. झटापट झाली. नम्रताने त्यांना पकडलं आणि सांगितलं असणार की मार, या नीच माणसाला मारून टाक. इन्स्टिगेट करून मोठ्या मालकांचा खून करायला तिनेच छोट्या मालकांना भाग पाडलं असणार. हो, हे असंच घडलं असणार. आणि रागाच्या भरात मोठ्या मालकांनी झटापट केली असणार, आणि भावनेच्या भरात जाऊन छोट्या मालकांनी मोठ्या भावाला मारलं असणार. दोन्ही भाऊ गेले, आणि ही मात्र आता सही सलामत सुटणार. विचारानेच अमरच्या अंगावर काटा आला. मला खूप चक्कर येते अमरसाहेब, मला थोडं पाणी हवं आहे. तेवढ्यात बाहेरच्या पोलीस कॉन्स्टेबलने लेडीज कॉन्स्टेबलला काहीतरी दाखवण्यासाठी म्हणून बाहेर बोलावलं. ती तिथे गेली. अमर म्हणाला, हो, मी पाणी आणतो, बसा इथे. त्याच्याशी अधिक जवळीक करत नम्रता म्हणाली, नको, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, पाणी घेते मी. तिची नाटकं अमरला कळली होती. तिला काहीही चक्कर येत नव्हती. स्वयंपाकघरात शिरताना तिने मागे पाहिलं. पोलीस बाहेरच्या बाजूला झडती घेत होते. तो मग आत गेला नाही, बाहेरच थांबला. डोक्यावर कोणीतरी हातोड्याने वार करतायत की काय असं अमरला वाटत होतं. बाहेरच्या खुर्चीतच तो बसून राहिला. या एका नालायक बाईमुळे सगळं घर उद्ध्वस्त झालं होतं. छोटे मालक हिच्या जाळ्यात कसे फसले? या बाईने आपल्याशी सुद्धा कितीतरी वेळा लगट करायचा प्रयत्न केला होता, पण आपण हिच्या एकाही प्रयत्नाला धूप घातली नव्हती. तुम्ही मला नरकातून बाहेर काढलत तर तुम्हाला मोठा मोबदला मिळेल, असंही मागे मजेत एकदा ती म्हणाली होती. पण या सगळ्या गोष्टी मोठ्या मालकांना तेव्हा सांगितल्या असत्या तर त्यांनी या बाईचा तेव्हाच जीव घेतला असता. त्यावेळेस आपणच तिला म्हणालो होतो, हे असले घाणेरडे विचार पुन्हा माझ्यासमोर कधीही बोलून दाखवू नका. मोठ्या मालकांची मी एकनिष्ठ आहे आणि कायम राहीन. पण तरीही तिची वाकडी नजर आपल्यावर होतीच. आता दोन्ही भावानंतर सगळी प्रॉपर्टी हिच्या घशात. हिला सगळं सुख. तिला काय मिळावं याचं दुःख नाही, पण दोन्ही भाऊ मात्र हकनाक गेले. आणि जर सगळी संपत्ती हिच्या ताब्यात आली तर ही आपल्यालाही ब्लॅकमेल करणार. सावकार या नात्याने गावचे सगळे अधिकार या चुकीच्या बाईच्या हातात जाणार. फॅक्टरीची वाट लागेल. रागानेच खुर्चीवरून त्याने तिच्याकडे पाहिलं. ती तर शांतपणे तोंड धुत होती. तोंड तिने पदरालाच पुसलं, आणि मग तिने समोरचा ग्लास उचलला.
पिण्याच्या आधी ग्लास हलकासा टिल्ट करत तिने बाहेर बसलेल्या अमरकडे पाहिलं आणि तोंडातल्या तोंडात ती पुटपुटली, चिअर्स. त्याला पटकन आठवलं की मगाशी युवराज याच ग्लासमध्ये काहीतरी ढवळत होता. मग हे पाणी विषारी असणार. म्हणजे हे पाणी विषारी आहे हिला माहीत नाही. हिला थांबवायला हवं. घाईघाईने तो स्वयंपाकघरात गेला खरा. तेवढ्यात हलक्या आवाजात ती म्हणाली, जसा मर्डर आयता झाला तसं लिंबू पाणी पण आयतं मिळालं. गेम अगदी परफेक्ट झाला नाही. तिने दाताने खालचे ओठ चावले. त्याच क्षणी ते पाणी पिण्यापासून तिला थांबवण्याचा विचार त्याने मनातून काढून टाकला. तो चटकन मागे झाला. जिथे पोलीस झडती घेत होते तिथे पोहोचला. नोकर मंडळींना पोलीस काही विचारत होते. तेवढ्यात फुलवा मावशी म्हणाल्या, छोट्या मालकांनी फोन केला होता. शिवराज दादा आल्यानंतर त्यांना लिंबू पाणी द्या. ग्लास तयार करून ठेवलाय. पण त्या आधीच. एवढं म्हणून फुलवा मावशीने पुन्हा आक्रोश सुरू केला. सगळे मिसिंग डॉट्स आता कनेक्ट होत होते. म्हणजे युवराजने लिंबू पाणी अगोदरच बनवून ठेवलं होतं. फुलवा मावशींना फोन करून ते पाणी तो मोठ्या मालकांना द्यायला सांगणार होता. म्हणजे विषारी लिंबू पाणी दिल्याचा आळ फुलवा मावशींवर गेला असता. मोठे मालक विष घेऊन मरण पावले असते. हा सगळा प्लॅन सांगायलाच तो नम्रताकडे गेला असणार. पण हे सगळं सांगायच्या आधीच मोठे मालक तिथे पोहोचले. बहुतेक त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत त्यांनी पाहिलं असणार आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्या असणार. विचार करेपर्यंत किचनमधून काहीतरी कोसळल्याचा आवाज झाला. पोलिसांसह सगळे तिकडे धावले. नम्रता खाली कोसळून पडली होती. सब इन्स्पेक्टर खाली आले तेव्हा ते खालच्या महिला पोलिसांवर जाम भडकले. अहो, तुम्ही त्यांना एकटं सोडलंच कसं? साहेब, त्याच म्हणाल्या त्यांना पाणी प्यायचं आहे म्हणून. त्यांना फ्रेश देखील व्हायचं होतं आणि आम्हीसुद्धा इथे झडतीच घेत होतो. तोपर्यंतच हे सगळं घडलं. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तिने तडफडत प्राण सोडला. आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येतील. छोट्या मालकांची चौकशी होईल. खूप वाईट वाटत होतं. अमरला खूप वाईट वाटत होतं. पण काही गोष्टी आपल्याला बदलता येत नाहीत. त्या बदलायला जाऊ नये. दुसऱ्याला फसवण्यासाठी आणि आपल्या स्वार्थी हेतूसाठी तर नाहीच नाही. मोठ्या मालकांना त्याने अनेकदा सांगितलं होतं, कोणतंही काम रागाच्या भरात करू नका मालक. अहंकार, इगो, राग याची वाट सत्यानाशाकडेच जाते. नम्रता आणि छोट्या मालकांचे वाढलेले संबंध त्याच्याही नजरेतून सुटले नव्हते. तेव्हा त्यानेही इनडायरेक्टली छोट्या मालकांना सांगायचा प्रयत्न केला होता की आपण कुणाचं नशीब बदलायला जाऊ नये. आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे ज्याचं त्याला कळत असतं. चुकीचे निर्णय टाळण्यासाठी आणि बरोबर निर्णय घेण्यासाठी एखाद्याला मदत जरूर करावी. पण आपल्या अन्यायाविरुद्धची लढाई ज्याची त्याला लढू द्यावी. त्याचं भलं कशात आहे हे ठरवून आपण त्याचं नशीब बदलायला जाऊ नये. त्याच्या वतीने ते निर्णय आपण घेऊ नये. कारण त्याचं आयुष्य आपण बदलायला गेलो तर आपणही आपलं आयुष्य बदलण्याची त्याला संधी देत असतो. अगदी तसंच झालं होतं. या बाईसाठी फुलवा मावशीसारख्या जवळच्या व्यक्तीवर आळ टाकायला छोटे मालक तयार झाले होते. एवढाही स्वार्थ बरा नव्हे. मोठ्या मालकांनी प्रत्येक वेळेस रागाच्या भरात आपला इगो दाखवण्यासाठी नम्रताला झिडकारलं होतं, मारलं होतं. तिने ते सगळं सहन केलं कारण तेव्हा तिच्यात एकटं लढण्याची ताकद नव्हती. नम्रताला पैसा आणि पॉवर हवी होती. नवरा नको होता. त्यासाठी तिने युवराजचा शिडीसारखा वापर केला. भावनेच्या भरात जाऊन तो तिचं नशीब बदलायला गेला, तिच्या आहारी गेला आणि मोहासाठी भावाचा खून केला. एकाचा जीव इगो, अहंकार, रागामुळे गेला तर दुसऱ्याचा मोहामुळे आणि भावनेच्या भरात वाहण्यामुळे गेला. ते पाणी विषारी आहे असं सांगून नम्रताला वाचवणं अमरला शक्य होतं. पण त्याने मुद्दामूनच तसं केलं नाही. विषारी सापाला आपल्याला ठेचणं जरी शक्य झालं नाही तरी तडफडत मरणाऱ्या सापाला संजीवनी देऊन वाचवण्याचा मूर्खपणा तरी करू नये. कारण पुनर्जीवन मिळाल्यानंतर तो पहिल्यांदा जीवन देणाऱ्यालाच दंश करत असतो. बाहेर कितीही हळहळ दाखवली तरी दोन भावांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या त्या स्त्रीचा तडफडत झालेला मृत्यू पाहून आतून अमर सुखावला होता. याहीपेक्षा जास्त पुढे तिच्या हातात जर सत्ता आली तर त्यातून अनेक लोकांचं जे नुकसान होणार होतं ते टळलं होतं. म्हणून त्याला निश्चितच बरं वाटलं होतं. केस तपास तर चालूच राहिला. धक्कादायक गोष्ट अशी होती की फॅक्टरीचा नॉमिनी म्हणून शिवराजने अमरचं नाव टाकलं होतं. वाडा सरकारी अखत्यारीत गेला. पण केअरटेकर म्हणून वाडा सांभाळण्यासाठी जबाबदारी अमरकडेच दिली गेली. मोठ्या मालकांचे आणि अमृताचे अंत्यसंस्कार त्या दिवशी अमरनेच केले.
अग्नीच्या ज्वालात वितळणारं तिचं शरीर पाहून त्याच्या मनात विचार आला होता, परफेक्ट गेम तू करू शकली नाहीस नम्रता. खरं तर तो नशिबानेच तुझ्यावर केला.